हॅलो, स्ट्राइक वर आहे किशोर, नॉन स्ट्राइकला अल्पेश आणि गोलंदाजी मार्क वर दीपक. पहिलाच चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच स्ट्राइकला अल्पेश आहे. ओके, या साईडला किशोर काय करेल का आपल्या गावासाठी? ही सलामीची जोडी वन्स मोर. आणि गोलंदाजी मार्क वर आहे दीपक. नक्कीच गाव आहे घोडेखूम, गोलंदाजी ठोकेल का धूम? मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. हो हो, त्या अफवात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतोय. सुंदर अशी रनिंग. स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतोय अल्पेश. नक्कीच एक चेंडू आणि धाव संख्या झाली आहे ती आतापर्यंत 3. नक्कीच सलामीची जोडी अप्रतिम सलामी देते, ती म्हणजेच पडाची वाडी या संघासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंच यांच्याकडून आणि 1 बाउंड सुद्धा दिले. अप्रतिम इथे पंचगिरी बघतायत ते आमचे MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच. सुंदर की याच्या नंतर तर बाउन्स लागला, 9 बॉलचा इशारा देण्यात येईल. एक चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 4. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय, पण नक्कीच इथे मिळतील 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. जबरदस्त कॉम्बिनेशन. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच आतापर्यंत 6. बघा हा संघ जो खेळतोय तो वडाची वाडी. नक्कीच मला वाटतं मांजरोणच्या पुढे गेल्यानंतर वडाची वाडी, त्याच्यानंतर बाट्याची वाडी, ह्या साईडला गेल्यात तर मुद्रे लागतो. त्याच गावाच्या शेजारी असलेला हा गाव वडाची वाडी. नक्कीच या गावाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे खेडेकर कुटुंब एक आपल्या विभागामध्ये खूप नाव आहे. हा, मला वाटतं खामगाव आपल्या लेपघोलवाडीकडे पाण्याची टंचाई असल्या कारणाने मला वाटतं आमच्या 4 विहीर आहेत काय. ओके, आमच्या मसला तालुक्यामधून पाणी नेत आहेत, पण आमचा तालुका आहे मसला, पण जो आम्हाला असला तो समजा फसला, कारण की आमचा तालुका आहे मसला. नक्कीच चांगली इथे फलंदाजी बघायला मिळते ती म्हणजेच वडाची वाडी या संघाकडून. स्ट्रोक फसलाय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि अशा प्रकारे झेल पकडो कॅचेस जीतो मॅचेस आणि विराज माडिक्याच्या हातातून झेल सुटलाय. नक्कीच पाकिस्तानने तर T20 वर्ल्ड कप हातातून गेल्या. मी म्हणत असतो पकडो कॅचेस जीतो मॅचेस. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर हसन अलीने मॅथ्यू वेडचा सोडलेला झेल आणि त्याच्यात बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये मॅथ्यू वेडने 3 षटकार मारून ऑस्ट्रेलियाला फायनलचं तिकीट दिलं होतं. ही कॅच व्हायला पाहिजे होती. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. जाऊ दे आता, त्याच्यामुळे नको सांगायला. पण विराज यांच्यामध्ये कसं खेळतो घोडेमुंबईमध्ये? ओहो, सुंदर चेंडू. अशा प्रकारे मला वाटतं धावबाद आणि मागे परतावा लागेल. वन्स मोर किशोर करू शकला नाही. वन्स मोर बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटचा शिकार आणि धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 10. पहिला षटक चालू आहे. नक्कीच सुंदर अशी धावसंख्या बघायला मिळते घोडभूमी या संघाविरोधात. अर्जुन लाड यांचे खास मित्र असलेले पंकज दर्वे खास अंबरनाथवरून आलेत. त्यांनी सुद्धा इकडे व्यासपीठावर यायचं आणि विराजमान व्हायचंय. दोस्ती पक्की, खर्च अपना अपना. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी अपनी दोस्ती रहेगी. नाव आहे पंकज आणि अर्जुन. नक्कीच पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्येमध्ये वाढ. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 11. एक गडी माघारी परतलाय ते म्हणजेच वडाची वाडी या संघाचा.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण घोडेगुम या संघाकडून बघायला मिळते आणि नक्कीच एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. एक षटक संपलाय. धाव संख्या झाली आहे 12. एक गडी माघारी परतलाय ते म्हणजेच वडाची वाडी या संघाकडून. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. बघा इथे चौकार षटकार नाही घेतलाय पण सिंगल डबल कुठेतरी धाव फलक हलता ठेवलाय. सिंगल डबल आणि अशा प्रकारे मुंबईची लाईफलाईन आहे. काय नाव? तसेच खास पंकज गर्वे अंबरनाथ वरून आलेल्या ह्या स्मृती चषकासाठी आपल्या अर्जुन मित्रासाठी नक्कीच आणि त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. हा ते आमचे खास मित्र अर्जुन ज्यांची लागली आहे धून. नक्कीच ओव्हर चेंडू आणि निर्धावची सांगता गोलंदाजी मार्कवर मला वाटतं विराज जलवा दाखवेल का आज. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजेच विराज. कॅमेरामॅन थोडा इकडे दाखवायचंय. राकेश सर इकडे दाखवायचंय की बघा आपल्या मैत्रीसाठी आपल्या मित्रासाठी काय पण आज पण आणि उद्या पण नक्कीच खास अरविंद सर अंबरनाथ वरून आलेले आपल्या मैत्रीसाठी नक्कीच जब तक जिथपर्यंत चंद्र सूर्य असेल तिथपर्यंत ह्या मित्रांचं नाव दिसेल आणि असंच असायला पाहिजे मैत्री. ओव्हरफुल टॉस चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सकाळपासून मला वाटतं ही चौथी मॅच आहे असं वाटतंय. चौथी आहे ना. अजूनपर्यंत एकही षटकार आणि चौकार बघायला मिळाला नाही. काय मला वाटतं काहीतरी तसेच आमच्या गणेश माडिक साहेबांचे इकडे आगमन झाले. आमच्या लेप गोलवाडी गावचे जावई गणेश महाडिक वडगर पांगलोल नक्कीच आलेत पहिल्याच गाडीत. नक्कीच बसून घ्यायचंय व्यासपीठावर. ओके ओह वाजता मस्त त्रिपला उद्वासता गोल गोल दांडी गोल आणि अल्पेश सलामीची जोडी इथे माघारी परतली आहे. बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जोडी राहुल आणि स्वप्नील अशा प्रकारे बॅटचा किनारा आणि विकेट किपरचा मिळतोय सहारा. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजी चांगली करतोय तो म्हणजे विराज मॅन फ्रॉम घोडेगुम. असं वाटतंय की रात्रीचा या मैदानावर थोडासा पाऊस पडला होता असं वाटतंय कारण की विकेट थोडीशी ओळी आहे त्याच्यामुळे चौकार आणि षटकारांची कुठेतरी बरसात होती ती बघायला मिळत नाहीये. मला वाटतं विकेट थोडीशी धीमी आहे. खास बनवून घेतली आहे ती लेप गोलवाडी संघाने कारण की जास्त चेंडू या मैदानाच्या बाहेर जातात आणि ते जायला नको म्हणूनच की काय विकेट थोडी स्लोवर बनवून घेतली आहे गोलंदाजासाठी कर्दन काल. अंपायर्स कॉल नो बॉल. अंपायर्स कॉल नो बॉल. नाही कसं माहितीये 16 टीम असेल ना युट्यूब असेल तर 9 वाजता चालू झाले पाहिजे तर ending हॅलो चला पुढील होणारी मॅच बोरमला वर्सेस बोरीचा माल. बोरमला रोशन वर्सेस बोरीचा माल सागर या दोन संघांनी यायचंय. बोरमला वर्सेस बोरीचा माल का या मैदानावर उडवून देतील आपल्या गावाच्या नावाने धमाल. नक्कीच यायचंय टॉस का भावसाठी. 16 धाव संख्या झाली आहे 16. तिसरं षटक. काय नाव रे बॉलर
ओहो, अशा प्रकारे एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. सुयोग आणि स्वप्नील आणि बॉलर कोण आहे? तो कोण आहे? प्रथम तो बॉलर स्वप्नील आहे. गोलंदाजी मार्कवर प्रथम, स्ट्राईकवर आहे स्वप्नील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका. बघा, या गोलंदाजाची आठवण येते की काल मुंबई इंडियन्स जो संघ जिंकलाय त्याच्यामध्ये छोटू आकाश म्हणून एक आपल्याला फलंदाज बघायला मिळाला होता. त्याच प्रकारे हा गोलंदाज आहे. नक्कीच मोहन गायकर याचं आगमन झालं. युवा स्टार आहे. बोरीचा माल या संघाचा. मला ते कर्णधार आहे की काय? हो हो, जबरदस्त स्ट्रोक. अशा प्रकारे मला वाटतं चौकार मिळतोय आणि चौथ्या मॅच मध्ये पहिला चौकार बघायला मिळतोय तो म्हणजे स्वप्नील याच्या बॅट मधून. नक्कीच 21 धावांपर्यंत मजल मारली आहे ती वडाचीवाडी या संघाने. बघा, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती 12. त्याच्यानं चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे विराज यांनी. व्हाईट पिशवी मध्ये आहे म्हणतात. व्हाईट पिशवी मध्ये अरे व्हाईट बॅग आहे. व्हाईट मला वाटतं तिकडे बघ कुठेतरी बोरीचा माल आणि बोरमाला या संघाच्या कर्णधाराने यायचा टॉस का बॉस साठी. ओहो, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते ती म्हणजे प्रथम याच्याकडून. धाव संख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 24. 5 चेंडू शेवटच्या षटकातील दीपक कान मंत्र देतोय आपल्या या गोलंदाजाला. हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे धाव बाद आणि 24 धावांपर्यंत मजल मारली आहे ती वडाचीवाडी या संघाने आणि घोडेघुमी या संघाला विजयासाठी बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 25 धावा. सागर आहे काय? बोरीचा मालवाला आहे. हॅलो, रोशन आहे ना. हॅलो, तसेच हॅलो, वडाचीवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपल्याकडे. वेळ खूप कमी आहे आणि सलामीची जोडी पाठवायची आहे ती म्हणजेच घोडेघुमी या संघाने. चला, बोरमाला वर्सेस बोरीचा माल. कोण उडवते? हॅलो, चला कॅमेरामॅन थोडा इकडे दाखवायचं आहे. टॉस का बॉस साठी दोन्ही संघ आमंत्रित झालेत ते म्हणजेच बोरमाला वर्सेस बोरीचा माल. नक्कीच कोणता संघ उडवेल धमाल. टॉस का बॉस आणि टॉस का बॉस साठी आमंत्रित करतोय रोशन रवींद्र लाड यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल. नयन कॉल देईल. नयन विष्णू काते हा कॉल देईल बोरीचा माल संघ. हेड्स द कॉल आणि हेड्स बोरीचा माल या संघाने नाणेफेकीचा कॉल. थांबवायचं त्याला. बोरीचा माल या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम फलंदाजी की फलंदाजी? 2 मिनिटांनी काय यार निर्णय कळवायचा आहे बघा. नक्कीच आपला निर्णय कळवला जाईल दोन्ही संघांसाठी. विश्व बघा जो
कर्णधार बोरीचा माल संघाचा टॉस का बॉस साठी आलाय ना, म्हणजे त्याचे वडील म्हणजे महासख्य मामा लागतात विष्णू, आणि आम्ही एकत्र वर्गात होतो. म्हणजे आज योगायोग बघा, मामा रिटायर झालाय पण आजही आम्ही खेळतोय. हा, दोन्ही संघांसाठी सन्मान चिन्ह देण्यासाठी आमंत्रित करतोय. आमच्या ताई अलका लाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह घ्यायचंय. बोरमाला संघाचा कर्णधार काय नाव, अक्षय, खिलाडी अंक खिलाडी अक्षय, आणि आमच्या ताई सन्मान देत आहेत. आणि बोरीचा माल या संघाला सन्मान, हा आमच्या शोभाताई, मला वाटतं कोणतं गाव, हा माडिक वडगर, ओके पांगलोळी, ठीक आहे. नक्कीच एक आठवण म्हणून एक स्मृती चषक समस्त लाड महाडिक आणि परिवार कैलासवासी तुकाराम पांडुरंग लाड यांच्या स्मरणार्थ एक स्मृती चषक, एक आठवण म्हणून प्रत्येक गावामध्ये हा सन्मान चिन्ह नक्कीच आपल्या मंदिरामध्ये एक आठवण म्हणून राहणार. सलामीची जोडी उतरली आहे. घोडेगुम संघाचा सलामीचा फलंदाज अजय विजय, क्या बात आहे, अजय आणि विजय, आणि गोलंदाजी मार्क वर आलाय तो राहुल. नक्कीच आपल्या संघाला लागली आहे विजयाची चाहूल, आणि अजय विजय, क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया लवकर जिंकून घरी या. हो हो, हा ट्रॅकर आहे चेंडू, क्या बात आहे. डॉट बॉलची सांगता, चांगला चेंडू इथे बघायला मिळते राहुल याच्याकडून. त्याच्यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. हो हो, मोठा फटका, दे धक्का मार छक्का, एकदा डिक्लेअर झोन मध्ये इथे मिळतील धावा. दोनच आहेत ना, धावा दोन. नक्कीच अप्रतिम, पहिला चेंडू निर्धाव, नंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. अजय आणि विजय, अजय कोण आहे विजय कोण आहे माहिती नाही. स्ट्राईकला कोण आहे अजय, आणि नॉन स्ट्राईकला विजय. दोघांच्याही नावामध्ये जय आहे. काय पराजय की जय आपल्या नावासाठी, बघूया आपल्या गावासाठी दोन्ही सलामी वीर सलामी देत आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, आणि डिक्लेअर झोन मध्ये मिळतील 2 धावा, क्या बात आहे. 3 चेंडू आणि धाव संख्या झाली आहे ती आतापर्यंत 4. 25 धावांचं लक्ष घेऊन घोडेगुम संघाची सलामीची जोडी अजय विजय मैदानात दाखल झाली आहे. बॉल गेला काय, नवीनच बॉल इकडे बाउंड्री लाईनच्या जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया करून बॉल आतमध्ये द्यायचंय. तसेच आमच्या लेप गोलवडचे सुपुत्र विजय गायकर यांचं सुद्धा आगमन झालंय. नक्कीच आमच्या लाड परिवारातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच बोरीचा माल या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय. ते धक्का मार छक्का, बघा ना, फाईन भीती, फक्त छत्रपतींचा छावा, शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. काय फलंदाजी करतोय तो म्हणजे अजय आणि विजय भावा. माहित नाही की ज्यांच्या नावाची चालली हवा, घोडे घुम ठोकतोय का या मैदानावर धूम, का स्ट्रोक केलाय. हा, जर लगातार 3 षटकार मारले तर अर्जुन यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. हिसाब रोकडा. कॉमेंट्री में आ चुका है शूरवीर सँडी चोपडा. अशा प्रकारे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 11. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. अजय आणि विजय चांगली सलामी देते ती म्हणजे घोडेगुम. हा बघा, अजयने षटकार मारला, जर विजयाने जर का षटकार मारला तर अर्जुन सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. नक्कीच 3 चेंडू 1 चेंडू 500 रुपये, 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1100 रुपये, आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारलेत तर 5555 रुपये खास अजय विजयसाठी. व्हाईट बॉलचा इशारा. या मैदानावर 6 चेंडू आणि 6 षटकार मारणं मला वाटतं इतिहास मध्ये लिहिलं जाईल.
कारण की हा मैदान पॅक ग्राउंड आहे, समोर षटकार असल्या कारण खूप क्वचित असे फलंदाज असतील की 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारू शकतील. शॉर्ट आहे शॉर्ट. ओहो, अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून इथे मिळतील 2 धावा. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येमध्ये वाढ. एक षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे 14 बिनबाद. ती म्हणजे घोडेगुम या संघाची. आता गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू आणि फक्त 11 धावांची. तुझं गाव आहे? हे मी काय म्हणतो जेवण आजीने सांगा. 12-11 कंपल्सरी. 12 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. गोलंदाजी मार्कवर आलाय राहुल. हे डीके राहुल आहे ना, राहुल कांबळे. व्हाईट बॉलचा इशारा. 12 चेंडू मध्ये फक्त गरज आहे ती आता 10 धावांची. शॉर्ट आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. फक्त गरज आहे ती आता 8 धावांची. घोडेगुमे या संघाला 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 8. कोण कोणाची लावेल वाट. नक्कीच दोन्ही संघ, दोन्ही गाव विजयाची आतुरतेने पाहतायत वाट. मोठा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपल्या फॉलो थ्रू मध्ये ते झेल घेण्याचा प्रयत्न राहुल याच्या माध्यमातून, पण एक धाव घेण्यापासून रोखू नाही शकले. बघा आता गरज आहे ती फक्त 7 धावांची आणि चेंडू अजूनही आहेत मला वाटतं 10. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मस्त त्रिपला उद्ध्वस्त आणि मला वाटतं विजय माघारी परततोय. नक्कीच 8 चेंडू आणि अजूनही 7 धावांची गरज आहे. मला वाटतं स्ट्राईक वर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते दीपक. सॉरी 9 चेंडू. ओके, ओके 3 चेंडू झालेत ना. ओके, 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. स्ट्राईक वर येतोय. चला पुढची मॅच जी होणार आहे बोरिसा माल वर्सेस बोरमला. या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. हो, मोठा फटका. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. मला वाटतं मिळतील 2 धावा. चला चेंडू आतमध्ये द्यायचंय. फास्ट रिक्वेस्ट आहे. बाहेर गेलाय ना. ओके, फक्त 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 8. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा राहुल. अशा प्रकारे 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलंय. आता फक्त 4 धावांची मला वाटतं गरज आहे. नक्कीच अप्रतिम लढत बघायला मिळते आपल्याला. मला वाटतं सकाळपासून याच मॅच मध्ये एक चौकार आणि एक षटकार बघायला मिळाला आपल्याला. विजयाच्या बॅट मधून निघालेला षटकार अप्रतिम क्लास दाखवतोय. नक्कीच स्ट्राईक वर येतोय पुन्हा एकदा अजय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 धावांची गरज आहे. षटक संपला का. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बघा इथे गोलंदाजाला सर्व
सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल, व्हेरिएशन करावी लागेल. डीके याला ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर प्रत्येक चेंडू निर्धाव टाकावा लागेल सर. काही मॅच जिंकायची असेल बडाची बाडी या संघाला. चला लवकर फास्ट फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे, ती म्हणजेच घोडेघुम या संघाला. बघा वडाची वाडी, घोडेघुम हे सुद्धा शेजारी शेजारी संघ आहेत. मला वाटतं या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त ह्याच विभागातील संघ आहेत, जेणेकरून खामगाव असेल, लेपगौलवाडी असेल, घोडेघुम असेल, वडाची वाडी असेल. हो हो, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये की काय अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळतंय आणि एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. पाच चेंडू 2 धावांची गरज आहे. गोलंदाजाला सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकवर आहे दीपक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं इथे मिळतील 2 धावा. आणि अशा प्रकारे वडाची वाडी हा संघ स्पर्धेतून माघारी परतलाय आणि सेकंड राऊंड साठी टॉप 8 मध्ये दाखल झालाय. घोडेघुम या संघासाठी बेस्ट ऑफ लक. आणि वडाची वाडी या संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. आणि हार्ड लक वडाची वाडी. तसंच प्रथमेश इकडे यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नाही ठीक आहे, कॉमेंट्रीचा भार पुढे प्रथमेश सांभाळतील. मॅन फ्रॉम घोडेघुम. धन्यवाद सँडी सर, तुमचं मोलाचं सहकार्य लाभलं आजच्या या स्पर्धेला आणि अपेक्षा आहे की पुन्हा सेकंड राऊंड मध्ये सुद्धा तुमचा आवाज आम्हाला ऐकायला मिळेल. सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुमचे कर्णधार विराज यांना विनंती आहे, त्यांनी सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मंचाजवळ यायचंय. आणि वडाची वाडी कर्णधार देवेंद्र. सन्मान चिन्ह घे. थांब कर एक मॅच. मी चाललो कुठं बाहेर काम नाही. सोमजाई क्रिकेट संघाचा कर्णधार विराज